नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली हे रूममध्ये आलेले असतात आणि सायली ही अर्जुनवर खूप भडकलेली असते. सायली अर्जुनला बोलते की तुम्हाला काय गरज होती कल्पना काकी आणि अर्जुन, तुम्हाला काय सांगितलं, किती वेळेला सांगितलं की तुम्ही नका काय बोलत जाऊ त्यांच्यासमोर. पूर्णा आजी आणि कल्पना आईने किती वाईट वाटलं असेल, तुम्हाला काय गरजच काय होती, मी तर बोलते. आणि इथे एका साईडला प्रिया ही आई गप्प बसलेली असते, रडायची ॲक्टिंग करत असते. ती बघत असते कधी एकदा अश्विन येतो आहे. तर अश्विन आल्यावर तिचं बोलणं चालू होतं. बघितलंस अश्विन, तुला माहिती आहे अर्जुन आणि सायली माझ्यासोबत असेच वागतात नेहमी घरामध्ये आणि माझे खूप ते छल करतात रे. मी न काही करून पण मला खूप कामं वगैरे सांगतात. तर मग प्रिया ही गप्प रडण्याची ॲक्टिंग करत असते आणि अश्विन हा तिच्या ह्याला भावलून जातो पूर्ण. तर इकडे अर्जुन हा सायलीला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतो. अर्जुन सायलीला बोलतो की अहो, तुम्ही जे मला काम सांगितलं ते काम जाऊन मी केलं आहे. तर मग सायली बोलते कसलं काम, तर तुम्ही नाही का मला बोललं होतं त्या साक्षीचं आणि प्रियाचं काहीतरी याच्याबद्दल त्या कॅफेमध्ये जाऊन पुरावा शोधून आणा तुम्ही, मग मी तिकडे गेलो होतो. तर इकडे अश्विन हा खूप प्रियाचं ऐकून तिच्या मागे पागल झाला असतो. ती जे जे बोलत असते तो ते ऐकत असतो आणि बोलत असतो की अर्जुन आणि सायली हे तुझ्याबद्दल खूप वाईटच वागतात, आपण नक्कीच त्यांचं काहीतरी करू. तर मग प्रिया ही खूप रडायची ॲक्टिंग वगैरे करत असते. नंतरला अश्विन हा प्रियाला जवळ घेतो आणि बोलतो जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी तुझ्या डोळ्यात कधीही पाणी येऊन देणार नाही. आणि इकडे एका साईडला अर्जुनने सायलीला ते पुरावे दाखवलेले असतात. सायली ते पुरावे बघून बोलते अरे बापरे, ही तर साक्षी आणि प्रिया आहेत, याचा अर्थ या दोघी एकमेकांना चांगल्या ओळखतात. मग अर्जुन बोलतो हो, आणि ह्या दोघी मर्डरच्या अगोदरच अगोदरपासूनच ओळखतात. तर मग सायली खुश होते अर्जुनने जे पुरावे आणले ते पाहून. मग नंतरला अर्जुनला टेन्शन असतं की आपण एवढ्याशा पुऱ्यामध्ये काय होणार नाही, परंतु सायली बोलते जाऊ द्या, गुढीपाडव्यानिमित्त जे काय भेटले ते चांगलेच भेटले. आणि मग नंतरला दुसऱ्या दिवशी ते दाखवले की सकाळ झालेली आहे आणि नक्कीच लवकर सकाळ झालेली आहे. तर मग सायली ही अर्जुन आणि रूममध्ये बसलेले असतात. तर मग सायलीला अर्जुन हा मध्ये त्रास द्यायला येतो. तो बोलतो अहो माझं ऐका जरा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तर मग सायली बोलते अहो मला आता काम आहेत, मला तुमचं सध्या काहीच नाही ऐकायचं, मला काम करू द्या, थोडा जरी उशीर झाला तरी परत त्रास होईल. मग नंतरला अर्जुन बोलतो अहो तुम्ही जरा थोडं ऐकून तर घ्याल का माझं. तर मग सायली बोलते अहो नाही हो, मला जरा घाई आहे, मला कामं करायची आहेत. तर मग इथं ती कपाटाचं सगळं फाईल वगैरे काढून नीट लावत असते. तर अर्जुन बोलतो अहो थांबा, मी करतो माझं नंतरला, तुम्ही कशाला घाई करताय. तर मग सायली बोलते अहो तुम्हाला नाही जमणार ते, तुम्ही फक्त कोर्टामध्येच काम करा आणि तुमच्या लॅपटॉपला, याशिवाय घरात तुम्ही काही हात लावू नका. मग नंतरला अर्जुन हा सायलीची साडी घडी घालायचा प्रयत्न करतो, परंतु त्याला काही ती येत नसते. सायली बोलते अहो तुम्ही कशाला त्याला हात लावलात, मला परत डबल काम झालं ना. तर मग इथं ॲक्टिंग म्हणून अर्जुन हा सायलीची साडी घालण्याचा प्रयत्न करण्याचा असं दाखवलं आहे मित्रांनो. तर हा एक मस्करीचा भाग आहे, परंतु अर्जुन हा सायलीला हसवण्याचा प्रयत्न करत असतो. नंतरला मग इकडे कुसुम आणि विमल जे कोण आहेत दोघींपैकी, त्यातली प्रिया ही त्यांच्याकडे येते आणि बोलते की विमल मला कॉफी करून दे. तर विमल बोलते की नंतर देते, थांबा. तर मग इथे महिपत दाखवलं आहे की महिपत हा प्रियाला मध्येच कॉल करतो आणि बोलतो काय मग प्रिया मॅडम कशा आहात, जेवण खावण सर्व झालं का तुमचं, तुम्हाला जे काम सांगितलं ते सोडून तुम्ही भलतंच काहीतरी करायला लागलात. आणि महिपत खूप प्रियावरती भडकलेला असतो. तर मग प्रिया बोलते नाही हो, मी आत्ताच करते काम तुमचं, लगेच कसं होणार सांगा मला, इथं मी आत्ताच आले. तर मग प्रिया बोलते की अहो मी तुमचं काम लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न कर, पण तू महिपत हा खूप भडकलेला असतो. तो बोलतो प्रियाला मला लवकरात लवकर माझं काम करून पाहिजे, तुझं लग्न झालं आता तुझा पोरगा व्हायची वाट बघू का मी, सांग मला, आणि माझी पोरगी तर जेलमध्ये ती लवकरात लवकर सुटली पाहिजे. तर मग प्रिया खूप टेन्शनमध्ये आलेली असते. आणि इकडे दाखवलं आहे की अर्जुन हा सायलीला शिकवत असतो, परंतु सायलीनेच आता अर्जुनला शिकवलेलं असतं घडी कशी घालायची. नंतर तो बोलतो द्या मी माझ्या शर्टाची घडी घालून देतो. तर मग सायली बोलते अहो काही गरज नाही आहे, माझं मी व्यवस्थित करेल. तर मग तेवढ्यातच महिपतनी सांगितलं असं की पुरावा जमव म्हणून प्रिया ही अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये येते. त्या दोघांनी तिला बघितल्यानंतरला ते लोकांना वाटतं की हिचं काय काम आहे म्हणून इथं आले रूममध्ये. तर मग ती बोलते अहो तुम्ही काय करताय, आपण कालची जी भांडणं झाली ती सोडून परत नव्याने करू. तर मग सायली बोलते तू मला सांगणार का आता काय करायचं आणि काय नाही. तर मग अर्जुन आणि सायली हे प्रियावरती खूप भडकलेले असतात, परंतु नंतरला अर्जुनची टूक पेटते. तर मग प्रिया अर्जुनला बोलते ती द्या मी तुमची रूम साफ करून देते. तर मग अर्जुन बोलतो काही गरज नाही. आणि इथं महिपतवरती नागराज सांगत असतो काय महिपत, तुम्ही एवढे मोठे डॉन असून भाई असून तुम्हाला देखील ती दामिनी देशमुख एवढंच तरसवते, तुमचं ती अपॉइंटमेंट घेत नाही आहे.
अहो अजून किती असे तुम्ही लोकांना हे केलं, परंतु ही एक चांगली वकील आहे आणि हिने खूप केसेस जिंकलेले आहेत. तर मग महिपत भडकतो आणि बोलतो असा कोणता वकील नाही जो माझं ऐकणार नाही. आणि मग इकडे अर्जुनने प्रियाला किचनमध्ये आणलेलं असतं आणि अर्जुन आणि सायली दोघे देखील उभे असतात आणि प्रियाला बोलतात तुला जर आम्हाला मदतच करायची ना तर मग आजचा स्वयंपाक सर्व तू कर. आणि ते विमलताईंना बोलतात की विमलताई तुम्ही बरेच दिवस झाले सुट्टी घेतली नाही आहे, तुम्ही एक काम करा, आज तुम्ही सुट्टी घ्या, आज सर्व कामं प्रिया करणार आहे. तर विमलताई बोलतात काय प्रियाताई करणार आहेत कामं खरंच? तर मग प्रिया बोलते हो मी करणार आहे. आणि मग नंतर विमलताई बाजूला उभे राहतात. तर प्रियाचं तोंड एकदम कसं झालं तुम्ही पाहू शकता. नंतरला सायली आणि अर्जुन हे प्रियाला स्वयंपाकघरात काम करायला सांगतात. ते एक नवीन पद्धतीने सांगतात की असं कर तसं कर, भांडी घासायची तुला, लादी पुसायची, जेवण करायचं आहे, असं सायली आणि अर्जुननी सगळं ठरवलेलं असतं. आणि नंतर मग इकडे तिला कोबीचे पराठे देखील करायला सांगतात. आणि प्रिया खूप जीवावर आल्यासारखं एखाद्याला कसं मारायचं अशा प्रकारे ती कोबी चिरत असते. आणि अर्जुन आणि सायली तिच्यावर खूप हसत असतात आणि तिची मजा घेत असतात. आणि नंतर तिला बोलतात की जरा कचरा पण आहे तो जरा काढून टाक. ती बोलते शी वास बघ कसं येतं. तर मग अर्जुन बोलतो आता काय करणार, तुलाच काम करायची हौस होती. असं करून ते घरातले सर्व कामं तिला करायला सांगतात. आणि दोघं देखील तिची फार मजा घेत असतात. त्यांच्यासोबतच विमलताई देखील मजा घेत असतात. आणि नंतर तिला लादी देखील पुसायला लावतात. तेवढ्यात अश्विन येतो. अश्विन बोलतो हे काय करतेस तू? तर मग नंतरला अश्विन हा अर्जुन आणि सायलीवरती भडकतो आणि बोलतो तुम्ही माझ्या बायकोला हे असले काम करायला लावतात. मग तेवढ्यात अर्जुन बोलतो की तुझीच बायको बोलली होती की मला काहीतरी काम करायचं आहे. तर मग अश्विन बोलतो ती काम करायचं बोलतो म्हणून तिच्याकडनं सगळंच करून घ्यायचं का? आणि तो सायलीवर आणि विमलवर देखील खूप भडकतो. बोलतो की तुमच्याकडनं होत नाही म्हणून माझ्या बायकोला जबरदस्ती माझ्या बायकोचे तुम्ही हाल करतात. अजून मी कामालाच नाही गेलो तरी तुम्ही एवढं करायला लागलं. तर मी कामाला गेलो तर काय काय करायला लावलं तुला? आणि नंतर मग अर्जुन आणि सायली एकमेकांना बघत असतात. तर मित्रांनो पुढील भागात आपल्याला पाहायला भेटणार की अर्जुन हा पुरावे दाखवणार असतो, परंतु एका साईडला महिपत हा दामिनी देशमुखला भेटण्याची वाट बघत असतो.